नमस्कार, मी स्वप्नाली तुमचे स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण अगदी कमी तेलकट आणि बराच वेळ अशाच टम्म फुगलेल्या पुऱ्या कशा बनवायच्या ते बघणार आहे। बराच वेळेला या पुऱ्यांसोबत खायला आपण बटाट्याची रस्साभाजी बनवतो, पण आज आपण फक्त बटाट्याची भाजी न बनवता त्यामध्ये मोड आलेली मटकी मिक्स करणार आहे, म्हणजे स्पेशलही होईल आणि पौष्टिकही होईल। चला तर मग सुरुवात करूया। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आल्याचा तुकडा घेतलेला आहे, त्यामध्ये खोबरं आणि लसूण मिक्स करून त्याचं बारीक असं वाटण बनवून घेणार आहे। वाटण बनवण्यासाठी तुम्ही ओल्या खोबऱ्याचा वापर केला तरी सुद्धा चालतं, भाजीला चांगली टेस्ट येते। त्यानंतर मी 2 मीडियम आकाराचे कांदे बारीक चिरून घेणार आहे। कांदा अगदी बारीक चिरायचा आहे, मोठा मोठा अजिबात ठेवायचा नाही, ज्यामुळे आपली आमटी ही अगदी दाटसर होईल आणि ग्रेव्ही सुद्धा छान होईल। कोणत्याही भाजीची ग्रेव्ही बनवायची झाली तर कांदा अगदी बारीकच चिरून घ्यायचा असतो। तर माझा आता कांदा कट करून झालेला आहे। जे काही मोठे तुकडे राहिले असतील तर ते सुद्धा मी बारीक बारीक करून घेतलेले आहेत। त्यानंतर एक मोठ्या आकाराचा अगदी लाल झालेला टोमॅटो मी बारीक चिरून घेत आहे। आपल्याला कच्चा टोमॅटो नाही वापरायचा आहे, त्यामुळे ग्रेव्ही छान होत नाही। टोमॅटो कट करून झाल्यानंतर आपण तो धुवून घ्यायचा आहे। अगोदरही एकदा धुवायचा आहे आणि कट करून झाल्यावर सुद्धा धुवायचा आहे, जेणेकरून टोमॅटोतील बिया हे वेगळ्या होतील। टोमॅटो जास्त पिकलेला असला की त्याच्या बिया सुद्धा मोठ्या मोठ्या असतात, त्यामुळे अशा धुवून बाजूला काढायच्या। त्यानंतर मी 2 मीडियम आकाराचे बटाटे असे उकडून घेतलेले आहेत। त्यानंतर आपण कढईमध्ये 3 चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे। त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे चांगले तडतडू द्यायचे। त्यानंतर कढीपत्ता टाकायचा। कढीपत्ता छान तडतडला की त्यामध्ये आपण चिरून घेतलेला कांदा भाजून घ्यायचा आहे। कांदा छान गुलाबी रंगापर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा चांगला भाजला म्हणजे आपली ग्रेव्ही अगदी दाटसर होते। कांदा भाजून झाला की त्यानंतर आपण टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटो अगदी विरघळेपर्यंत भाजून घ्यायचा आहे। 2 मिनिटं वेळ लागतो, पण टोमॅटो छान भाजला की भाजीसुद्धा छान होते। त्यानंतर धने पावडर, जिरे पावडर, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा गरम मसाला आपण मिक्स करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण 2 चमचे लाल तिखट घालायचं आहे। हे घरी बनवलेलं लाल तिखट आहे, तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता। हे मसाले तेलामध्ये एखादा मिनिट परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण बनवलेलं जे खोबरं लसूणचं आलं लसूणचं जे वाटण आहे ते पण घालून घ्यायचं आहे। अगदी एकजीव होईपर्यंत म्हणजे चांगलं तेल सुटेपर्यंत हे मसाले आपण भाजून घ्यायचे आहेत। ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाला बारीक केला आहे त्यामध्येच थोडंसं पाणी टाकून मी यामध्ये टाकलं आहे। तर अगदी एखादा मिनिट असं हलवून घ्यायचं आहे आणि नंतर त्यावरती झाकण ठेवायचं आहे। झाकण ठेवून 2 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे मसाले आपले चांगले भाजले जातील आणि त्यांना तेलही सुटेल। मसाले भाजत असताना आपल्याला गॅस हा स्लो ठेवायचा आहे, जेणेकरून आपले मसाले जळणार नाहीत। 2 मिनिटाची वाफ काढल्यानंतर तुम्ही बघू शकता मसाल्यांना छान तेल सुटलेलं आहे, म्हणजे आपले मसाले भाजले गेलेले आहेत। त्यानंतर थोडंसं गरम पाणी ॲड करून अजून मसाले भाजून घ्यायचे थोडे। ही भाजी बनवत असताना आपण पूर्णपणे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, गार पाणी अजिबात वापरायचं नाही, त्यामुळे भाजीची टेस्ट बिघडते। गार पाणी वापरल्यामुळे भाजीला चांगली चवही येत नाही आणि तरंगही येत नाही, त्यामुळे आपण यामध्ये गरम पाणीच ॲड करत राहायचं आहे। थोड्या थोड्या वेळाने थोडंसं गरम पाणी ॲड करून मसाले चांगले भाजून घ्यायचे आहेत, अगदी त्याची ग्रेव्ही बनली पाहिजे। हे मसाले भाजत असताना घाई अजिबात करायची नाही, स्लो गॅसवरच चांगले तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण या मसाल्यावरती थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि तीसुद्धा तेलात अशी परतून घ्यायची आहे, त्यामुळे भाजीला चव चांगली येते। आपण नंतर वरूनही कोथिंबीर घालणार आहे। त्यानंतर आपण मोड आलेली मटकी त्यामध्ये मिक्स करायची आहे आणि 2 उकडलेले बटाटे, त्यामधले मी अर्धा बटाटा बाजूला ठेवून बाकीच्या बटाट्याचे बारीक काप करून घेतलेले आहेत आणि अर्धा बटाटा असा हातानेच चुरून टाकलेला आहे, त्यामुळे आपली भाजी अगदी दाटसर होते। त्यामुळे आपले बाकीचे मसाले किंवा शेंगदाण्याचे कूट वगैरे काही घालण्याची गरज लागत नाही, अशीच भाजी एकदम दाटसर होते। मुलांच्या टिफिनसाठी फक्त इतकंच करून 2 मिनिटं वाफ काढून ही जर भाजी टिफिनसाठी दिली तरीसुद्धा मुले खूप आवडीनं खातील।
मटकीची अशीच सुक्की भाजीसुद्धा खायला खूप छान लागते, पण आज आपण पुरीसाठी भाजी बनवणार आहे, त्यामुळे आपल्याला रस्सा भाजी बनवायची आहे। तर तुम्ही बघू शकता ही भाजी किती छान दिसत आहे आत्ताच। तर त्यामध्ये आपण गरम केलेलं पाणी ॲड करणार आहे। तर ही भाजी तुम्हाला किती बनवायची आहे त्याच्या अकॉर्डिंग सगळं साहित्य अगदी कमी जास्त तुम्ही करू शकता। पण फक्त बटाट्याची रस्सा भाजी न करता अशी मोड आलेली मटकी मिक्स करून जर भाजी बनवली तर ती पौष्टिकही होते आणि चवीला सुद्धा खूप छान लागते। त्यानंतर आपण चवीपुरतं मीठ ॲड करणार आहे आणि परत 5 मिनिटं आपण ही भाजी अशीच शिजवून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता भाजीला रंग पण किती सुंदर आलेला आहे। पुऱ्या बनवण्यासाठी मी इथे पाव किलो मैदा घेतलेला आहे आणि त्यामध्ये अगदी पाव वाटी बारीक रवा घेतलेला आहे। तो रवासुद्धा मी चाळून घेणार आहे, कारण त्यातूनही जर मोठा रवा असेल तर तो बाजूला निघेल। रव्यामुळे पुऱ्या खुसखुशीत होतात। त्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे आणि गरम तेलाचं मोहन घालायचं आहे। मी त्याच पळीने थोडंसं पीठ हलवून घेते, म्हणजे पळीचं उरलेलं तेलसुद्धा त्यामध्ये मिक्स होईल। त्यानंतर हाताने सगळ्या पिठाला ते तेल चोळून घ्यायचं आहे। तेल घातल्यामुळे काय होईल की आपल्या पुऱ्या तळल्यानंतर तेलकट राहणार नाहीत। मैद्याऐवजी गव्हाचं पीठ जरी वापरलं तरीसुद्धा पुऱ्या खूप छान होतात। थोडं थोडं पाणी मिक्स करून आपल्याला याचा घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे। पुऱ्या बनवण्यासाठी पीठ हे घट्टच पाहिजे। जर पीठ पातळ झालं किंवा थोडंसं सैल झालं, आपल्या चपातीच्या कणकेसारखं जर पीठ झालं तरीसुद्धा पुऱ्या एकदम तेलकट होतात व तेल धरून ठेवतात। पण जर पीठ घट्ट ठेवलं तर पुऱ्या तेलकट होत नाहीत। तर असंच पीठ आपण 15 ते 20 मिनिटं मुरत ठेवूया। आपली भाजीसुद्धा शिजलेली आहे, बघू शकता रंग किती छान आलेला आहे। छोट्या छोट्या कार्यक्रमांसाठी आपण घरातल्या घरात असा पुरी भाजीचा बेत नक्की करू शकतो। तर त्यानंतर मी पुऱ्या तळायला घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता आपलं पीठसुद्धा मुरलेलं आहे। त्याला थोडंसं तेल लावून मी अजून एकदा असं मळून घेते। रवा चांगला त्यात भिजलेला आहे, त्यामुळे आपलं पीठही अगदी घट्टसर तसंच राहिलेलं आहे। तर अशा पद्धतीने मी इतक्या आकाराचे 4 गोळे बनवून घेते। पुरी अगदीच पातळही बनवली जात नाही, ती मीडियम आकाराचीच असते आणि थोडीशी जाडही असते। त्यामुळे मी इतक्या आकाराचे 4 गोळे बनवून घेतलेले आहेत। तर हे गोळे लाटत असताना किंवा म्हणजे पुऱ्या लाटत असताना तुम्ही अगदी तेल लावून लाटलं तरीसुद्धा चालेल, पण पीठ लावून लाटल्यानंतर आपल्याला सरसर लाटायलासुद्धा येते आणि पुऱ्यांना रंगसुद्धा खूप छान येतो। पण लाटत असताना फक्त एकदाच पीठ लावून घ्यायचं आहे, परत परत पीठ नाही लावायचं आहे, नाहीतर ते पीठ असं तेलात उतरतं आणि मग पुरी वरून एकदम लालसर भाजली जाते। पुरी दोन्ही बाजूनी अगदी एकसारखी लाटून घ्यायची आहे, म्हणजे एक बाजू जाड आणि एक बाजू पातळ असं होणार नाही। नाहीतर एकच बाजूने लाटलं की पुरी फुगल्यानंतर एका बाजूची बाजू ही जाड होते आणि दुसरी बाजू एकदम पातळ होते। तर एवढ्या आकाराची माझी पुरी लाटून झालेली आहे। तर अशाच पद्धतीने मी बाकीच्याही पुऱ्या लाटून घेते। तर पुऱ्या एकदमच लाटून घेतल्या म्हणजे आपल्याला तळायलाही व्यवस्थित जातं। एकात पुरी लाटत एक पुरी भाजत असं असलं की मग दोन्हीकडे लक्ष राहत नाही, त्यामुळे मी एकदाच सगळ्या पुऱ्या लाटून घेते आणि एकदाच भाजून घेते। पण एकदाच गोळे बनवून घेतले म्हणजे सेम आकाराच्या पुऱ्या आपल्या लाटल्या जातात। पुऱ्या लाटत असतानाच मी कढईमध्ये तेलही गरम करायला ठेवलेलं आहे, त्यामुळे आपलं आता तेलही गरम झालेलं आहे। त्यामध्ये एक गोळी टाकून बघितली तर ती पटकन वर आले, म्हणजे तेल आपलं चांगलं तापलेलं आहे। तेल चांगलं तापलं नसलं की पुरी तेल शोषून घेते आणि व्यवस्थित भाजलीही जात नाही, त्यामुळे तेल अगदी व्यवस्थित तापलेलं असायला पाहिजे। तर त्यानंतर मी त्यामध्ये असे अलगद पुरी सोडलेली आहे आणि थोडंसं वरून तेल सोडत आहे। वरून तेल टाकलं म्हणजे आपली पुरी चांगली भाजली जाते आणि टम्म फुगते। तर एक बाजू चांगली भाजून झाली की मग आपण पुरी पलटी करायची आणि दुसरी बाजूसुद्धा अशी गुलाबी रंगापर्यंत भाजून घ्यायची आहे। अगदीच पांढरी पुरी नाही काढायची, ती नंतर चपटी होते। जेव्हा आपण काढून बाजूला ठेवू तर ती पुरी चपटी होते। अशा पद्धतीने व्यवस्थित पुरी भाजून झाली की ती बराच वेळ अशी टम्म फुगलेली राहते। दोन्ही बाजूनी अगदी एकसारख्या रंगावर ही पुरी भाजून घेतलेली आहे। अशाच पद्धतीने मी बाकीच्या सगळ्या पुऱ्या भाजून घेते। पुऱ्या दोन्ही बाजूनी अशा चांगल्या भाजल्या म्हणजे बराच वेळ अशा राहतात आणि तेलकटही होत नाहीत। अगदी कमी तेलकट आणि अगदी टम्म फुगलेल्या अशा पुऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत।
जास्त तेलकट झालेली पुरी असली की ती फुगूनही राहत नाही आणि थोड्या वेळानंतर ती लगेच चपटी होते आणि एकदम तेलकट होते, जी खायलासुद्धा अजिबात चांगली लागत नाही। तर अशा पद्धतीने माझ्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत। तर ही स्पेशल आणि पौष्टिक रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।